तर सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत पालघरमधली। वाढवण बंदराविरोधात ग्रामस्थ आता आक्रमक झालेले आहेत। आपल्या बोटींना काळे फुगे आणि काळे झेंडे लावून विरोधक आक्रमक झाल्याचे चित्र दिसतंय। आज पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा, पालघरमध्ये वाढवण बंदर या ठिकाणी ते उद्घाटन कार्यक्रमासाठी येत आहेत। मात्र वाढवण बंदर रद्द करा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। JNPAच्या अधिकाऱ्यांना सुद्धा स्थानिकांनी पिटाळून लावलाय। वाढवण बंदराच्या विरोधात स्थानिकांनी आता आंदोलन सुरू केलेलं आहे। काळे झेंडे काळे फुगे आपल्या बोटींना बांधून ग्रामस्थ आंदोलन करतायत। विजय गायकवाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, स्थानिक आक्रमक झाल्याचे चित्र बघायला मिळतंय, अजूनही निषेध आंदोलन सुरूच आहे। मनश्री, या ठिकाणचे जे वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी लोक अतिशय तीव्र त्यांच्या भावना आहेत आणि आक्रमक झालेले आहेत। या ठिकाणी शिर्डी सुद्धा या आंदोलनकर्त्यांनी आणलेले आहेत। सर्वजण काळे कपडे घालून काळ्या फीत बांधून या आंदोलनामध्ये जे आहेत हे सर्वजण सहभागी झालेले आहेत। हे मच्छीमार आहेत, आदिवासी आहेत, त्याचप्रमाणे स्थानिक नागरिक आहेत। आम्हाला कुठल्याही पातळीवरती वाढवण बंदर आम्हाला नको आहे अशा त्यांच्या भावना आहेत। आणि काही वेळापूर्वी जे JNPTचे वाढवण बंदरामध्ये जे लोक आले होते, अधिकारी आले होते, त्यांना सुद्धा या नागरिकांनी हाकलून लावलं। आणि आता या वरुड नावाचं जे बसस्टॉप आहे, या बसस्टॉपवरती हे सर्व आंदोलनकर्ते जे आहेत हे एका ठिकाणी या ठिकाणी जमा झालेले आहेत। सर्व आंदोलनकर्ते अतिशय तीव्र भावना आहेत, कारण या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी स्पेशल पोलिसांचा फोर्स लावलेला आहे। लाठीचार्जच्या नक्कीच त्याच्यामुळे स्थानिकांच्या या आंदोलनावर आपलं लक्ष असेलच। सध्या धन्यवाद या माहितीबद्दल।